मंदिरामध्ये विराजमान श्री लक्ष्मीनारायण देव, श्री स्वामीनारायण भगवान, श्री राधाकृष्ण देव, श्वेत द्वीपपती भगवान श्री वासुदेव नारायण, भगवंताचे सर्व स्वरूप सर्व स्वरूपांच्या चरणी वंदन करून पवित्र श्रावण मास अंतर्गत श्रीमद सत्संगी जीवन कथेचा आज श्रावण शुद्ध चतुर्थीचा दिवस, त्यानिमित्त उपस्थित सर्व भक्तांना जय श्री स्वामीनारायण. आज श्रावण शुद्ध चतुर्थीचा दिवस आहे. एक महिन्यानंतर भाद्रपद शुद्ध चतुर्थी येईल. आपण अनेक जागेवरती ऐकलं असेल की चतुर्थीच्या दिवशी चंद्राचे दर्शन करायचे नाही. ऐकलंय तुम्ही? नाही. आपल्या अनेक पिढ्यांपासून असं सांगत आले आहे की आपण चतुर्थीला चंद्राकडे बघू नाही आणि द्वितीयाला चंद्राकडे पाहावे. तर त्यामागे काय रिझन असू शकतं? द्वितीयेचा असा आहे की महादेवाच्या मस्तकावरती जटाला जो चंद्र आहे तो द्वितीयेचा आहे, आणि जो सफेद वस्त्र धारण करून आणि बीज द्वितीयेच्या दिवशी गच्चीमध्ये जाऊन जर चंद्राचं पूजन करतो आणि थोडा वेळ चंद्राकडे पाहतो, तर त्याला एक वेळा तरी भगवान शिव साक्षात त्याला आकाशामध्ये दर्शन देतात. म्हणून बीज द्वितीयेच्या चंद्राचे दर्शन करत असतात. चतुर्थीचा चंद्र का पाहू नये? माहिती कोणाला रिझन? आरोग्य. हा, महिन्यामध्ये येणाऱ्या 2 चतुर्थी आणि खास विशेष भाद्रपद शुद्ध चतुर्थीचा दिवस, या मागे धार्मिक कारण आणि वैज्ञानिक कारण दोघंही मी तुम्हाला सांगतो. धार्मिक कारण जर पाहायला गेलो तर 2 कथा आहे. पहिली कथा अशी आहे की चतुर्थीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णांवरती सेमंतक मणी चोरण्याचा आरोप लागला होता, आणि म्हणून ह्या दिवशी चंद्रमाचे कोणी दर्शन करत नाही. जो या दिवशी चंद्रमाचे दर्शन करतो त्याच्या जीवनामध्ये चोरीचे आरोप लागत असतात. दुसरं कारण, चंद्राला स्वतःच्या सौंदर्याचा अभिमान होतो आणि त्या कारणाने गजवदन गणपती यांचं एक वेळा त्यांनी अपमान केला. गणपतींवरती हसले. गणपती समजून गेले आणि गणपतींनी शाप दिला की तुला तुझ्या सौंदर्याचा एवढा अभिमान आहे, म्हणून मी शाप देतो की तुझ्या पूर्ण जे तेज आहे ते निघून जाईल आणि तू काळा शार बनून जाशील. चंद्राने गणपतींची माफी मागितली. गणपतींनी सोबत सोबत असाही शाप दिला की आजपासून जो कोणी तुझ्याकडे बघणार त्याच्यावरती कलंक लागेल. आणि तो दिवस भाद्रपद शुक्ल चतुर्थीचा दिवस होता. चंद्राने माफी मागितली आणि तेव्हा गणपतींनी सांगितलं की आता तुझं तेज तर निघून गेलं, पण मी तुला वरदान देतो की महिन्यातून 15 दिवस तुझं तेज वाढणार, एक दिवशी पूर्ण तू दिसणार आणि नंतर तुझं तेज कमी होत जाईल. आणि ह्या दिवशी जो कोणी माझं पूजन करणार त्याच्या जीवनामध्ये लागलेले कलंक हे सर्व दूर होतील. अशा प्रकारे गणपती यांनी वरदान दिले
असं पाहायला गेले तर चतुर्थीचे जे स्वामी आहे ते गणपतीच आहे. म्हणून ह्या दिवशी भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी आपण गणपती यांचं विशेष पूजन करतो. बाकीच्या चतुर्थींना चंद्राकडे बघितल्यानंतर जो दोष लागत नाही तो विशेष दोष भाद्रपद महिन्यामध्ये लागत असतो. म्हणून गणपतींनी चंद्राला सांगितलं की बाकीच्या तिथींमध्ये चतुर्थीला एवढा दोष लागणार नाही, पण भाद्रपद शुक्ल चतुर्थीला अवश्य जास्त चंद्राचे दर्शन केल्याने दोष लागणार. म्हणून त्या दिवसापासून ती प्रणाली वर्षानुवर्ष चालत आली की चतुर्थीला चंद्राकडे बघायचं नाही. आता यामागे जर वैज्ञानिक रिझन पाहायला गेलो तर चतुर्थीचा दिवस असा दिवस आहे की ज्या दिवशी जे चंद्रमा सूर्याकडून प्रकाश प्राप्त करतो आणि सूर्याकडून मिळालेला जो प्रकाश असतो त्यामध्ये अनेक प्रकारची विषाणुता असते. मृत्यू किरण सूर्याचे जे असतात ते चतुर्थीच्या दिवशी त्यातून पसार होत असतात आणि त्या दिवशी मनाची स्थिती पण बिघडण्याचे जास्त चान्सेस असतात. म्हणून यामागे वैज्ञानिक रिझन पण सांगितलेले आहे. खास करून भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी स्वाती नक्षत्र आणि स्वधा नक्षत्र असू शकतं आणि असं सांगितलेलं आहे की त्या दिवशी आकाशातून पडलेलं जळ आणि प्रवासाला निघालेला माणूस आज जसा गेला असतो तसा वापस कधीच येत नाही. दक्षिणेमध्ये गेलेली रात्र ही पण पुन्हा तशी येत नाही. त्याच प्रकारे या दिवशी म्हणजे भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी मनुष्यांसाठी कोणतंही कार्य शुभ म्हटलेलं नाही. पण गणपती असल्याच्या कारणाने जो गणपतींची पूजा करतो त्याच्यासाठी सर्व काही शुभ आहे. बाकी सामान्यतः हा दिवस शुभ म्हटला जात नाही, खास करून रात्रीचा समय. म्हणून चतुर्थीचा दिवस हा निषिद्ध आपल्या शास्त्रांमध्ये सांगितलेला आहे आणि त्या दोषपासून किंवा कलंकापासून किंवा चोरीच्या दोषापासून वाचण्यासाठी आपण चतुर्थीचा उपवास पण करत असतो. म्हणून तेव्हापासून लोक जेवढे तुम्ही जेवढ्या लोकांना घाबरवा तेवढे लोक जास्त मग तुम्ही सांगा की इथे ग्रहपूजा होते, इथे पितृतर्पण होतं, तर मग तिथे जास्त लोक पळत जातात. म्हणून बाकीचा व्रत उपवास कोणी करत असेल नसेल, पण चतुर्थी तर शक्यतो सर्व करतातच. एकादशी करणारा न करणारा पण चतुर्थी कित्येक वेळी करतो. तर भगवंताचा बहिर्निष्क्रमण संस्कार झाला म्हणजे भगवंतांना तिसऱ्या महिन्यानंतर सूर्य आणि चंद्राचे दर्शन करवले आहे. त्यानंतर भगवंताचा नामकरण संस्कार झाला, ती कथा आपण काल श्रवण केली होती. त्यानंतर भगवंताची वृत्ती परीक्षा करण्यात आली. ही पूर्वी या परीक्षा घेतल्या जात होत्या बालकांच्या, ज्या जर आपल्याला आज करायच्या असल्या तर आज पण शक्य आहेच. तर भगवंताची वृत्ती परीक्षा कशा प्रकारे करण्यात आली, तर एक मोठा बाजोट ठेवला. त्या बाजोटावरती आयुध ठेवण्यात आले म्हणजे तलवार, ढाल, खंजर आदी सर्व आयुध ठेवण्यात आले. बाजूला सोनामोहर ठेवण्यात आली म्हणजे पैसे ठेवण्यात आले. त्यानंतर पुस्तक ठेवण्यात आलं. आता अशा प्रकारे 3 वस्तू ठेवण्यात आल्या. आता बाळक असला तो सर्वात आधी काय पकडतो? चमकणारी वस्तू आधी पकडतो म्हणजे सोना, चांदी आदी असंच काहीतरी घेत असतो. पण भगवान यांना सुंदर शृंगार करून भक्ती मातांनी जेव्हा मोकळं सोडलं तेव्हा घनश्याम महाराज धीरे धीरे जात बाजोटावरती सर्वात शेवटी जे पुस्तक ठेवलं होतं ते पुस्तक भगवंतांनी हाती घेतलं. म्हणजे आपल्याकडे म्हणतात ना की गुजरातीमध्ये अशी एक म्हण आहे की स्त्रीचे लक्षण हे दरवाजातून, नवी लग्न करून आलेली स्त्री जेव्हा प्रथम वेळेस घरात चालत येते आणि ज्या प्रकारे पाहते त्यावरून कळून जातं की हिचे उद्देश काय आहे. आणि त्याच प्रकारे मुलाचे लक्षण हे पारण्यामधून
म्हणजे तो लहानपणी ज्या प्रकारचं त्याचं वर्तन असतं, त्याच प्रकारे त्याचं जीवन मग पुढे होत असतं. सिकंदरची कथा येते ना, एके दिवशी सिकंदरचे वडील हे विजय प्राप्त करण्यासाठी निघाले आणि खूप देश त्यांनी जिंकले. स्वतःच्या देशमध्ये आले आणि तेव्हा समाजामध्ये सर्व पूर्ण राज्य हे अतिशय खुश झालं. पण सिकंदर दुःखी झाला. लहानसा सिकंदर आहे. तेव्हा पिताने विचारलं, सर्वे खूप आनंदित झाले, तू का नाही झाला? तर म्हणे, तुम्ही आता जिंकलं म्हणजे आता मला त्या देशामध्ये जाऊन युद्ध करायचा चान्स मिळणार. म्हणजे लहानपणापासूनच त्याचे विचार होते, की आपल्याला युद्ध करायला जायचं आहे. म्हणजे काहींचे जे असतात ते लहानपणापासूनच ते दिसून येत असतं. तर त्या गोष्टींना आपण टॅलेंट पण म्हणतो, त्या गोष्टींना रुची पण म्हणतो आणि त्यानुसार जर चांगल्या गोष्टींना पाहून जर त्याच गोष्टीसाठी छोट्या मुलांना प्रेरित करण्यात आलं, तर मग त्याचं भविष्य हे चांगलं होत असतं. ज्याप्रमाणे लहानसं झाड असलं आणि झाडाला जर वाकडं जात असलं आणि टेका द्या तर शिद जातं आणि वाकडं करायचं असलं तर बाजूच्या कंपाऊंड वाल्यामध्ये पण जातं. त्याच प्रकारे 16 वर्षापर्यंत कोणालाही आपण सांगू शकतो. 16 वर्षानंतर कोणालाच काही सांगू शकत नाही. तर घनश्याम महाराजांनी पुस्तक धारण केलं म्हणजे धर्मदेवांना अतिशय प्रसन्नता झाली. कारण ब्राह्मण परिवार होता आणि ब्राह्मणांचं कर्तव्य म्हणजे अध्ययन करणं आणि करवणं आणि विद्वत्ता हे सहज त्यांच्यामध्ये आहे. माता सरस्वतींची कृपा ही कायम त्या परिवारावरती असते आणि धर्मदेवांना अतिशय आनंद झाला आहे. त्यानंतर धीरे धीरे घनश्याम बालप्रभू मोठे होऊ लागले. माता पितांचा एक एक दिवस कसा निघून जात होता हे त्यांनाही कळत नव्हतं. छपैयामध्ये राहणारे जे म्हातारे पुरुष होते ते सर्व म्हातारपणाला विसरून गेले होते. विद्वान होते ते विद्वत्ताला विसरून गेले होते आणि म्हाताऱ्या स्त्रिया होत्या त्या पण स्वतःच्या सर्व म्हातारपण विसरून आणि पुत्र भावाने घनश्याम प्रभूंना रात्रींदिवस त्यांचं पालन करण्यासाठी घरकाम सर्व सोडून आणि भक्तिदेवी धर्मदेवांच्या घरी येऊन घनश्याम प्रभूंना खेळवायचे. धीरे धीरे घनश्याम महाराज मोठे होऊ लागले. त्यानंतर भगवंताचे अनेक संस्कार करवले आहेत. धीरे धीरे छपैया वासी ज्या सर्व स्त्रिया होत्या त्या स्त्रिया घनश्याम महाराजांना बोलता शिकवू लागल्या. त्यामध्ये 1 वर्षाचे जेव्हा घनश्याम महाराज झाले त्या समयी मोठे भाऊ होते राम प्रताप. धर्मदेव राम प्रतापजी यांच्यासाठी कन्या शोधू लागले. ब्राह्मणांना आधी सांगितलं जायचं की तुम्ही आमच्या कन्यासाठी पुरुष शोधा किंवा पुरुषसाठी कन्या शोधा. धर्मदेवांनी सांगितलं आहे की माझा पुत्र जसा विद्वान आहे, रामप्रताप जे विद्वान होते, त्यांना योग्य अशी संस्कारी कन्या शोधून द्या. कारण हे घर मोठं घर होतं, समृद्ध घर होतं छपैया गावातलं. आणि तेव्हा तरगाव बाजूला आहे तिथे बडदेव विप्र ब्राह्मण होते. त्यांची कन्या होती जिचं नाव होतं सुवासिनी. त्यांचं लग्न रामप्रताप यांच्या सोबत नक्की झालं आणि रामप्रतापजी यांच्या सोबत नक्की झाल्यानंतर सर्व गाड्यांवरती बसले. लग्न तयार होऊन आणि तरगावला आला आहे आणि तरगावला जाऊन अनेक दिवसांपर्यंत आधी लग्न व्हायचे. आता फास्ट युग आहे पण आजही काही देशांमध्ये लग्न परंपरा हे 3-3, 4-4 दिवसाची किंवा 5-5 दिवसाची आहे. आज आपल्याकडे पाहतो आपण सर्व बसले तर आपल्याकडे लग्न जास्तीत जास्त 2 दिवसाचं. पहिल्या दिवशी हळद असते आणि दुसऱ्या दिवशी काही जागेवरती पहिल्या सकाळी हळद आणि दुपारी लग्नही असतं. जास्तीत जास्त तिसऱ्या दिवशी सत्यनारायण असतो म्हणजे
दुसरा 3 अथवा 2 दिवसात लग्न आपल्याकडे होतं. मध्य प्रदेशमध्ये 5 दिवसाचं लग्न असतं. हा, खास करून जे 72 गावांमध्ये, असं तर 101 गाव आहे. 101 गावांमध्ये लेवा पाटील जो समाज आहे, तिथे कंपल्सरी 5 दिवसाचं लग्न असतं. एक दिवशी मामाकडून पत्रिका घेऊन जाता, दुसऱ्या दिवशी तिकडच्या मामावाले सर्व येतात. हा तो एक जलवा असतो त्यांचा. त्यानंतर कन्येकडचे जातात, पुरुषांकडचे जातात. 5 दिवस पर्यंत म्हणजे तिथे कन्या मिळणे ही मोठी गोष्ट नाही आहे, पण लग्नाचा खर्च करणं हे खूप मोठी गोष्ट आहे. पूर्ण परिवार बोलवावे लागतात. आणि आपल्याकडे जेवणाचा खर्च किती होतो? 500 लोक जेवण करवा तरी ₹1,00,000 खर्च होईल. कारण की आपल्या वाल्यांना तुम्ही कितीही चांगलं द्या, त्यांना वरण पोळी आणि वांग्याच्या भाजीशिवाय पचत नाही. आणि चालत पण नाही ना, आवडत पण नाही. इथून अमेरिका जाणारे किंवा लंडन जाणाऱ्यांनाही त्याच्याशिवाय चालत नाही. तर रामप्रतापजी यांचं लग्न घेऊन सर्व गेले आहे. अनेक दिवसांपर्यंत तिथे लग्न थांबलं. लग्न संपूर्ण विधी संपन्न करून पुनः रामप्रतापजी आणि सुहासिनी यांच्यासोबत लग्न करून छपैया गावामध्ये येऊन पुन्हा निवास करून राहू लागले आहे. 1 वर्ष जेव्हा घनश्याम महाराजांना झाला आहे, तेव्हा धर्मदेवांनी त्या तिथीला अनेक ब्राह्मणांना बोलवले आणि ब्राह्मणांना बोलवून आणि वेद मंत्रांचं गान करवलं आणि सर्व ब्राह्मणांना सांगितलं आहे की माझा पुत्र आज 1 वर्षाचा झाला, तुम्ही याला आशीर्वाद द्या. सर्व ब्राह्मणांनी 7 चिरंजीवींचं स्मरण केलं. हनुमान, बली, व्यास, कृपाचार्य, विभीषण, मार्कंडेय, परशुराम अशा 8ही 8 चिरंजीवींचं स्मरण करून आणि सर्व ब्राह्मणांनी आशीर्वाद दिले आहे. 7 चिरंजीवी आणि 8वे मार्कंडेय ऋषी, अशा प्रकारे 8चं स्मरण केलं. त्यानंतर घनश्याम बालप्रभू 3 वर्षाचे झाले, तेव्हा त्यांच्या मस्तकावरून केस काढण्याचा विधी हा संस्कार करण्यात आला, ज्याला चौलकर्म संस्कार म्हणतात. की बालक जन्माला आल्यानंतर त्याचे जे केस आहे ते 3ऱ्या वर्षामध्ये घनश्याम महाराजांचे काढण्यात आले. ज्येष्ठवदी पंचमीचा दिवस होता. गुरुवार धनिष्ठ नक्षत्रामध्ये धर्मदेवांनी ब्राह्मणांकडून मूर्त काढून आणि बोलवला आहे, जो केस कापणारा नावीला बोलवलं आणि सर्वप्रथम धर्मदेवांनी घनश्याम महाराजांच्या अग्रभागामध्ये राहिलेले केस स्वतः सर्वप्रथम एक केस कापून आणि नंतर घनश्याम महाराजांच्या मस्तकावर जेवढे पण केस होते, शिखासहित संपूर्ण केस हे काढले आहे. हा विधी संपन्न होत होता. अनेक परिवारजनांना एकत्रित करण्यात आले होते. बघा, आपण लग्न करतो किंवा वाढदिवस कोणाचाही करतो किंवा कोणतंही आयोजन करतो, ज्या प्रसंगी आपण सर्वांना निमंत्रित करतो. परिवाराला बोलवतो, ग्रामजनांना बोलवतो, ओळखी पाडकींना सर्वांना बोलवतो. तर त्यामागे आपला उद्देश काय असतो? की यांनी यावं आणि आहेर द्यावं. यांनी यावं आणि आमच्याकडे किती पैसे आहे हे आमच्या लग्न पाहून त्यांना कळावं. तुम्ही 500 बोलवताय, 1000 बोलवताय, 100 बोलवताय. या मागचा उद्देश काय आहे? हा, की हे सर्व परिवारजन यायला पाहिजे. आम्ही लग्न उशिरा लावलं पाहिजे आणि ते जेवण करून लग्नाच्या आधी निघून गेले पाहिजे. बघा, मुहूर्त का पाहिलं जातं? की त्या मुहूर्तामध्ये सर्व देवतांची उपस्थिती असणार आणि त्या मुहूर्तामध्ये लग्न लागल्यानंतर हे तुटणार नाही. पण मुहूर्त न पाहता आपण वेळ जास्त करून लग्न लावत असतो. 45 मिनिटं असतात मुहूर्ताचे. ब्राह्मणही सांगतो आपल्याला की 12:30, पण मग पुढे आपण थोडासा वेळ झाला तर चालतो. पण मग तुम्ही 2 वाजता लग्न लावा, तर मग त्यामध्ये कोणतं मुहूर्त
नसतं. अशुभ काळामध्ये लग्न लावले जातात. मग काय होतं, येणारा व्यक्ती असतो त्यालाही घाई असते. घाईमध्ये तर एवढं डेंजर पाहायला मिळतं, की ते अक्षरशः पळता न पळता त्याच्या आधी पुढच्या सर्व्या खाली होऊन जातात. 2 मिनिटात तुम्ही मागे पहा तर सर्व भोजनालयामध्ये असतात किंवा आधी जेवण करून घेतलं असतं डायरेक्ट निघून गेलेले असतात. तर आपण परिवाराला एकत्रित करतो, त्यामागे आपला एकच उद्देश असतो, की यांनी सर्वांनी येऊन आशीर्वाद द्यावा. त्यांच्याकडून पैशांची अपेक्षा नाही, त्यांच्याकडून दुसरी कोणतीही अपेक्षा न ठेवता आशीर्वादाची अपेक्षा ठेवावी. धर्मदेवांनी सर्व परिवारजन एकत्रित केला आणि सर्वांना तृप्त करण्यासाठी अनेक प्रकारांचे भोजन तयार केले आणि सर्वांना पाहिजे त्यानुसार सर्वांना भोजन करवू लागले. आता असं म्हणतात, की आधी आपले पूर्वज जे एकटे जेवण करायचे ते आपण आज पूर्ण 4 जण मिळून पण करू शकत नाही. आजच्या काळानुसार जर पूर्वीचा काळ पाहायला गेलो तर आपल्यापेक्षा श्रीमंत ते लोक होतेच. कारण की सर्व शुद्ध गोष्टी त्यांना भेटत होत्या. पहिल्यात पहिली हवा शुद्ध मिळत होती. दुसऱ्या नंबरला तूप शुद्ध मिळत होतं. 3 नंबरला सरळ साधे सरळ माणसं जसं आहे तसं तोंडावर सांगून देणारे माणसं भेटत होते. सर्व काही शुद्धतेमध्ये जगणारे होते म्हणजे आपल्यापेक्षा पण जास्त त्यांचं जीवन समृद्ध होतं. आपल्याला आज एसीची गरज पडते. त्यांना पडत नसेल, पण त्यांचे घरच तसे होते, की त्यांना एसीची आवश्यकताच पडली नाही. त्यांना पंख्याची आवश्यकता पडली नाही. त्यांच्याकडे वनस्पती अशा होत्या, की त्यांना मच्छरही चावले नाही. म्हणजे आपल्यापेक्षाही श्रीमंत होते. आपल्याला खर्च करावा लागतो. तर धर्मदेवांनी ज्याला जे दान पाहिजे ते दान पण दिलं आणि भेट वस्तू दिल्या आणि सर्वांना भोजन करवू लागले. आता घनश्याम हे 3 वर्षाचे होते. छोटे-छोटे मित्र होते त्यांचे. आता ते मित्र म्हणता, परिवारजनातील पण आलेले सर्व छोटे-छोटे मुलं होते ते म्हणता, की आम्ही बाजूला आंब्यांचं वन आहे तिथे खेळायला जातो. आणि सर्वचे सर्व मित्रमंडळी हे पूर्व दिशेकडे जाऊ लागले आहे. पूर्व दिशेमध्ये आंब्यांचं वन होतं. त्या आंब्यांच्या वनामध्ये येऊन एक झाडाच्या खालती, आंब्याच्या झाडाखालती घनश्याम महाराजांना बसवलं आणि स्वतः सर्व मित्र खेळू लागले आहे. आता खेळता खेळता संध्याकाळ कधी झाली हे कळालं नाही आणि त्याच समयी सूर्य मावळला आणि त्या समयी कालिदत्त तिथून निघालाय जो सर्व दैत्यांचा गुरु होता. धर्मदेवांना जो त्रास झाला तो त्रास देणारा हा कालिदत्त आणि त्या समयी तो तिथून निघाला. त्याने पाहिलं की कृत्या या घनश्यामला मारू शकल्या नाही. आज हा एकटा झाडाखालती बसला आहे आणि बाकीचे छोटे छोटे मुलं आहे हे काही माझं करू शकणार नाही आणि त्या कालिदत्तानी तंत्रविद्याच्या माध्यमातून सर्व बालकांसोबत बाळकाचं स्वरूप धारण करून आणि तो खेळू लागला आहे. खेळता खेळता सर्व बाळकांना घाबरवू लागला, की घाबरून इथून पळून जातील म्हणजे मी माझ्या शत्रूला जर मी याला मारायला गेलो आणि हे आरोड्या मारतील तर आणि त्या समयी लाल डोळे करून सर्वांना घाबरवू लागला. सर्व मित्र होते ते घाबरू लागले आणि त्या समयी त्याने स्वतःच्या तंत्रविद्येतून खतरनाक वारा त्यामध्ये फुकावू लागला. जोरजोराने पाऊस पडू लागला. सर्व जे मित्र होते त्यांना झालं की हा पाऊस येत आहे आपण थोडा वेळ झाडाखालती थांबून जाऊ आणि सर्व झाडाखालती तेवढ्यात त्यांना कळालं की आपण कोणत्या झाडाखालती घनश्यामला ठेवले होते आपल्याला लक्षात येत. त्यांनी झाडं बघितले पण त्यांना खूप झाडं असल्याच्या कारणाने कळालं नाही. कालीदत्ताला दिसून गेलं की घनश्याम तिथे बसलेला आहे आणि आकाशामध्ये वरपर्यंत गेला आणि ज्या प्रकारे हिमालयातून पहाडावरून दगड जोराचा खालती पडतो त्या प्रकारे आकाशातून जोरात त्याने त्या झाडावरती झेप घेतली. जोराचा झाडावरती पडला पण पडता बरोबर झाड पडलं पण छत्री समान ते घनश्याम महाराजांच्या शरीरावरती झालं.
याला क्रोध आला. पुन्हा पाहिलं की माझा शत्रू अजूनही मृत्यू पावलेला नाही आहे. आणि पुन्हा दोघं हात लांब करून आणि घनश्याम महाराजांना मारायला जातो. तेवढ्यात भगवंतांनी वक्रदृष्टी केली आणि कालिदत्त होता तो जळू लागला. स्वतःच्याच मायेमध्ये मोहित झाला आणि एक झाडांना एक दुसऱ्यांना तिथे एक दुसऱ्यांना त्याच्यावरती झाडं पडू लागले आणि अंधाऱ्यामध्येच त्याला काही न दिसता तिथल्या तिथेच दगडांवरती पडून झाडाला पकडावून आणि त्याचा मृत्यू झाला आहे. कालिदत्तचा मृत्यू झालं आणि धीरे धीरे वारा शांत झाला, पाऊस शांत झाला. सर्व जे बाळक होते ते रडू लागले की घनश्याम कुठे असेल. अनेक झाड वाऱ्याच्या कारणाने पळून गेले होते. या बाजूला धर्मदेव भक्तिमाता यांनी पाहिलं की भयंकर वारा होत आहे, पाऊस येत आहे, रात्र झालेली आहे, अजूनही घनश्याम घरी आले नाही. आणि त्या समयी जे पुरुष होते त्यांचे डावे अंग फरकू लागले, स्त्रिया होत्या त्यांचे उजव्या अंग होते ते फरकू लागले. त्यांना कळालं की नक्की अपशुकन होत आहे. आणि सर्वांनी हातामध्ये काचाचा फणस, काय म्हणतात आपल्याकडे, दिवा, हा तो दिवा घेऊन आणि निघाले आहे. काहींनी हातामध्ये स्मशाल धारण केली आहे आणि हातामध्ये धनुष्य बाण सर्व अस्त्रशस्त्र धारण करून आणि बालकांना शोधण्यासाठी सर्व पूर्व दिशेकडे निघाले आहे. रस्त्यामध्ये जात आहे, पाहिलं भयंकर वारा येत आहे, भयंकर पाऊस पडत आहे, तो धीरे धीरे शांत होत होता. त्यांनी पाहिलं घनश्याम कुठे आहे. जोर जोराने सर्व चपैयावाशी घनश्याम घनश्यामच्या आरोड्या मारत आहे. आणि त्या समयी आवाज ऐकून सर्व जे बालक होते ते समोर धावत आले. जे छपैयावासी होते त्यांनी पाहिलं की आमचे बाळक धावत आले, त्यांना शांती झाली. त्यांनी विचारलं की घनश्याम कुठे आहे. तेव्हा त्या बाळकांनी सांगितलं की आम्ही सर्व खेळत होतो. खेळता खेळता एक राक्षस तिथे आला आणि त्याने घनश्यामला मारण्यासाठी माया रचली. बघा तो मरून तिथे पडला आहे. आणि सर्वांनी पाहिलं कालिदत्त तिथे पडला होता. तेव्हा सर्व बालक म्हणतात की आम्ही खेळता खेळता घनश्यामला कुठे कोणत्या झाडाखालती ठेवलं होतं आम्हाला लक्षात राहिलं नाही. आणि सर्व बालकांना सोबत घेऊन सर्व छपैयावाशी घनश्याम महाराजला शोधण्यासाठी निघाले. आता शोधण्यासाठी जात आहे त्या समयी धर्मदेवांच्या सोबत त्यांच्या 12 पत्न्या गुप्त रूपाने राहत होत्या. कारण धर्मदेव यांच्या टोटल 13 पत्न्या होत्या. आणि धर्मदेव म्हणजे जे नरनारायण भगवंताचे माता पिता होते, ज्यांना दक्ष प्रजापतीने 13 पत्न्या दिल्या होत्या. 13 कन्या देऊन त्यांच्यासोबत लग्न करवलं होतं. ज्यामध्ये मूर्ती देवींना शाप झाला म्हणून त्या भक्ती स्वरूपाने प्रगट झाल्या. पण बाकीच्या ज्या 12 होत्या त्या दिव्य रूप धारण करून घनश्याम धर्मदेव यांच्या सोबत राहत होत्या. आणि त्या सर्व पुढे पुढे जाऊ लागल्या. त्यांनी पाहिलं एक झाडाखालती घनश्याम महाराज बसलेले आहे. आणि घनश्याम महाराजांना पाहून त्यांना मातृप्रेम उत्पन्न झाला आणि त्या सर्वांना इच्छा झाली की आम्ही यांना स्तनपान करवू. घनश्याम महाराज यांचं शरीर थरथर कंपत होतं. त्यांना स्वतःकडे घेतले. भगवंतांनी त्यांचा संकल्प जाणून घेतला आणि 12 स्वरूप धारण केले आणि 12 स्वरूप धारण करून आणि 12 मातांचं स्तनपान केलं आहे. तेवढ्यात छपैयावासी सर्व आरोड्या मारत मारत आले. त्या धर्मदेवांच्या पत्न्यांनी विचार केला की आपल्याला कोणाला दिसायचं नाही. सर्व अदृश्य झाले आणि घनश्याम महाराजांनी 12 स्वरूप अदृश्य केले. एक स्वरूपाने तिथे बसले आहे. सर्व शोधत आहे पूर्ण वनामध्ये. तेवढ्यात भक्तिमातांच्या बहीण होत्या ज्यांचं नाव होतं सुंदरी. त्या सुंदरी मामी ज्या होत्या त्या सुंदरी मामी सर्वत्र शोधत आहे. आणि त्यांना सर्वप्रथम घनश्याम महाराज दिसले आणि त्यांनी जोरात आरोडी मारली की घनश्याम मला मिळाले, घनश्याम मला मिळाले. सर्व छपैयावासी त्या भागामध्ये तिकडे धावत गेले आणि धावत जाऊन पाहिलं तर घनश्याम महाराज एक झाडाखालती बसलेले
होते. तुरंत सुंदरीबाईने घनश्याम महाराजांना घेऊन घेतले आणि भक्तिमाताला दिले. भक्तिमातांना अतिशय आनंद झाला आहे आणि भक्तिमातांनी स्वतःच्या कंठामध्ये जो मूल्यवान हार धारण केला होता, तो हार त्या सुंदरीबाईला देऊन टाकला आहे आणि सर्वांना अतिशय आनंद झाला. धर्मदेव म्हणतात की हा राक्षस मृत्यू कसा पावला. बाळकांनी सांगितलं की घनश्याम महाराज यांनी त्यांच्यावरती वक्रदृष्टी केली आणि त्या कारणाने याचा मृत्यू झाला आहे. सर्वांना अतिशय आनंद झाला. पुन्हा छपैयामध्ये आले. छपैयामध्ये येऊन ब्राह्मणांद्वारा वेद मंत्रांचं गान करवलं आणि ब्राह्मणांद्वारा बाळकला आशीर्वाद दिले आहे. अशा प्रकारे छपैयामध्ये घनश्याम महाराजांनी इथपर्यंत 3 वर्षाचे असतापर्यंत सर्व लीला केल्या. त्यानंतर धर्मदेवांनी विचार केला की आपलं एक घर अयोध्यामध्ये पण आहे. बरहट्टा नावाचा जो विस्तार आहे त्यामध्ये धर्मदेवांचे घर आहे, जिथे आज स्वामीनारायण मंदिर आहे. तर त्या स्थानावरती आपण निवास करून राहू, कारण या छपैयामध्ये आपल्याला अनेक त्रास होत आहे. आणि तेव्हा छपैयाचा त्याग करून आणि धर्मदेव परिवारासहित अयोध्यामध्ये येऊन अयोध्याला येऊन राहण्याचा संकल्प केला आणि अयोध्यामध्ये आले. ती कथा आपण उद्याच्या दिवशी श्रवण करू. सहजानंद स्वामी महाराज की जय. आज रविवार आहे, बालसभा म्हणजे 8:30 वाजताचे सर्व येतील. तर आपण सर्वांनी आता महादेवाची आरती करायला जायचं आहे. सहजानंद स्वामी महाराज की जय. श्रीपतिं श्रीधरं सर्वदेवीश्वरं भक्तिधर्मात्मजं वासुदेवं हरे माधवं केशवं कामदं